वेगळे आहेत. थंडीमध्ये बर्फ वितळतं आणि त्याचा पाऊस पडतो. उन्हाळ्यामध्ये तुमचा रेग्युलर पाऊस पडतो. आपला जो पाऊस पडतो तो उन्हाळ्यात पाऊस पडतो. त्यामुळं इथली पीक पद्धती सुद्धा वेगळी आहे आणि प्राणी वेगळे आहेत. वनस्पती जीवन वेगळं आहे, प्राणी जीवन पण वेगळं आहे. इथे जास्त केसांचे प्राणी आहेत. म्हणजे जे थंडीमध्ये तग धरू शकतील असे प्राणी आहेत. त्याच्यानंतर इथल्या ज्या वनस्पती आहेत याच्या लोकसंख्या 70% जंगल, एवढा फरक आहे. त्यामुळं जास्त जंगल असल्यामुळं वेगवेगळे जास्त प्राणी आहेत. मी ज्या राज्यात आहे तिथं खूप साप आहेत. नागावी जिम्मन्या म्हणून एक दुसरा साप, याला इथं कॉपरहेड म्हणतात. तर ज्या जाती आहेत तिथल्या सापांच्या ते सावध म्हणजे आमच्याकडे लायब्ररीमध्ये मुलांना घेऊन म्हणजे ते फॉरेस्टची लोक येतात वेगवेगळ्या प्रकारची. आपल्याकडे ते गारुडी कसे वेगवेगळ्या प्रकारचे साप घेऊन येतो, तसं आमच्याकडे मुलांना साप दाखवण्यासाठी फॉरेस्ट विभागाची लोक मोठ्या आपले पोतात माहिती सगळ्यांना, पोते किंवा गोणी अशा मोठ्या मोठ्या पिशव्या असतात त्याच्यामध्ये घालून साप घेऊन येतात. अगदी ते गळ्यात घालतात अशा करासारखे आणि आपल्याला ते दाखवतात. ते सापाचे प्रकार सांगतात, ते कसे त्याच्या व्हरायटी सांगतात, त्याचे कलर किंवा त्याचं जीवन कसं असतं ते पण सांगतात. इथले प्राणी जसे वेगळे आहेत ना, तसं प्राण्यांचं जीवन कसं असू शकतं, म्हणजे काय काय खातात, काय काय पितात. आपल्याकडे जसे प्राणी वाघ असतो, इथं वाघ दिसतच नाही बरं का. इथं अस्वल आहे. अस्वल का आहे तर अस्वलाला खूप केस असतात, त्यामुळे इथे असे प्राणी आहेत. मला तुम्हाला दुसरं असं सांगायचंय की जसे इथल्या देशाने म्हणजे 2 देशामध्ये एक काही नियम आहेत. म्हणजे पर्यावरण कसं जपलेलं आहे त्यांनी. मी पर्यावरण विषयात PhD केलेली आहे आणि मी त्याचा अभ्यास करत असते. म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की माणसाने आपला निसर्ग, आपलं पर्यावरण हे कसं जपलं. आम्ही आमची संस्कृती इथं जपतो. जितकी महत्वाची आपली संस्कृती आणि आपल्या गोष्टी आहेत तितकंच आपल्या भोवतीचा आसपासचा परिसर अभ्यास, आपला परिसर, आपला भोवताल आपल्याला अनुभवता आला पाहिजे. इथे ना आठवड्यातून 1 दिवस अशी एक सहल असते. मुलांना ना नदी किनारी नेतात किंवा पार्क मध्ये नेतात. तुम्ही पण तसं कधी जात जा. म्हणजे आपण जो भूगोल शिकतो ना, नदी किनारी जाऊन शिकवल्या जातात की तिथं हे खडक आहेत, वाळूचे प्रकार आहेत. तुम्हाला सांगते, आपण वाळू फक्त राखाड्या कलरची वाळू पाहिली असेल, पण इथं सोनेरी कलरची वाळू आहे, सफेद कलरची वाळू आहे, निळ्या कलरची पण वाळू आहे. तर ही वाळूचे कलर का बदलतात तर त्या भूभागातले जे मातीचे प्रकार आहेत, खडकाचे प्रकार आहेत ते बदललेले असतात. म्हणूनच त्या वाळूचा रंग पण बदललेला असतो. सांगायचं तात्पर्य की जसा निसर्ग, जसं आसपासचं वातावरण बदलतं तसे तसे बदल त्यामध्ये होत असतात. मला दुसरं असं सांगावंसं वाटतं की जशा प्रकारे तुम्ही या गोष्टी अनुभवता, अभ्यासता, तशाच प्रकारे त्या गोष्टीमध्ये आपल्याला वेगळा बदल जाणवतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगते, आपल्याकडे एक आपण पाटीचा जो खडक असतो, बेसॉल्ट किंवा ज्याला काळा पाषाण म्हणतो, तर इथे ना तो काळा पाषाण नाही पण तशा टाईपचं एक खडक आहे. किंवा जमीन, तुम्हाला काळी जमीन माहिती असेल, काळी कसदार जमीन किंवा पोयट्याची जमीन, ठराविक थोड्याशा प्रकारची जमीन कदाचित माहिती असेल तुमच्या अभ्यासक्रमात. तर अशा जमिनी इथे नाहीत. तर इथे ज्या जमिनीचे प्रकार आहेत, हे जमिनीचे प्रकार हे अगदी ज्याला म्हणतो रासायनिकीकरणाने कडक झालेले आहेत. आपण खूप भाग्यवान आहोत. आपला भारत देश कृषीप्रधान आहे. अजूनही आपल्या जमिनी खराब झालेल्या नाही. आपण चांगल्या प्रकारची पिकं घेऊ शकतो, उत्पादन चांगलं निघू शकतो आणि त्या पदार्थाला खूप चांगली चव आहे. म्हणजे मी बऱ्याच वेळा अभिमानाने सांगते की आपल्याकडचे आता सध्या बोरांचा सीझन चालू आहे किंवा गाजर आहे, ज्याला वाटाण्याचा सीझन चालू आहे, याला जी चव आहे ना इकडं वर्षभर गाजर, वाटाणा सगळ्या गोष्टी वर्षभर मिळतात. कारण वेळ
हाऊस, ज्याला आपण पॉली हाऊस मध्ये केलेलं असतं हे सगळं, त्यामुळे त्याची चव नसते. पण आपल्या मातीतून जो पदार्थ आलेला असतो ना, त्याची चव खूप चांगली असते. इथे शेती खूप या आधुनिक यांत्रिकीकरणाने शेती केली जाते. आणि मग आपण ज्या शेतीच्या पद्धती आहेत, पीक पद्धतीतून म्हणणारी ज्वारी बाजरी होते का, तर अजिबात नाही. इथं गव्हाचं उत्पादन होतं, विक्रमी गहू होतो, परंतु तरीही इथे सगळ्या भागात होत नाही. आता इथे खूप बर्फ पडतो. तुम्हाला एक गंमत सांगतो, पीक असतं ना, आपण ज्याला समजा आता थंडीमध्ये काही प्राणी ना हिबरनेट, त्याला मराठीत इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण हिबरनेट, पण मराठीमध्ये त्याला आपण म्हणजे सुप्त अवस्थेत असे झोपून राहतात. समजा साप आहेत किंवा उंदीर आहेत, काही प्राणी थंडीमध्ये मोठ्या खडकाच्या खाली जमिनीमध्ये जाऊन बसतात. एकदम ज्याला काय म्हणतो मरण अवस्थेत जाऊन बसतात, स्तब्ध अवस्थेत. आणि मग उन्हाळा सुरू झाला का ते रेग्युलर अवस्थेत येतात. हे तुम्ही प्राण्यांच्या बाबतीतलं ऐकलं असेल. पण तुम्हाला गंमत सांगते, मी काही दिवसापूर्वी इथल्या एका शास्त्रज्ञाशी बोलत होते अमेरिकेतल्या. त्यांनी सांगितलं की इथली पिकं पण हिबरनेट अवस्थेत जातात. हिबरनेट म्हणजे मृत अवस्थेत, म्हणजे फक्त ते असे त्याची वाढ होत नाही. इथं गहू पेरतात ऑक्टोबर मध्ये, त्याच्यानंतर बर्फ पडायला लागतो, तो तसाच राहतो. आणि मार्च एप्रिल मध्ये डायरेक्ट त्या गव्हाला तुरे यायला लागतात, कारण तो उन्हाळा सुरू झाला एप्रिल मे नंतर, मग त्याला परत सोंग यायला लागतात आणि तो वाढायला लागतो. सांगायचं तात्पर्य की पिकं सुद्धा हिबरनेट अवस्थेत म्हणजे स्तब्ध अवस्थेत जाऊ शकतात. आपण प्राणी ऐकलेले आहेत, मी पिकांबद्दल सांगते. दुसरं म्हणजे आता आपण सगळ्या गोष्टीचा अभ्यास म्हणजे एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगू शकणार नाही, पण एक बेसिक सांगू शकते. आपल्याकडे आहे ना, जशी जिल्हा परिषदेची शाळा आहे, जिल्हा परिषद असतो, तालुका असतो, ग्रामपंचायत असते. इथं तसं काही नसतं. इथं टाऊन असतं आणि काउंटी असते. म्हणजे मोठं जर असेल ना, म्हणजे आपण ज्याला म्हणतो महानगरपालिकेचं शहर किंवा नगरपालिकेचं, त्याला इथं काउंटी म्हणतात. आणि त्याचा जो अध्यक्ष असतो त्याला मेयर म्हणतात. मेयर म्हणजे आपल्याकडे त्याला महापौर म्हणते. तुम्हाला मेयर हा शब्द ऐकला असेल कदाचित. तर असा हा एक सिस्टीमचा भाग आहे. म्हणजे 3 टायर सिस्टीम, ज्याला जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत असं काही नाही. इथं सिस्टीम वेगळी आहे. त्याच्यानंतर हे ना, आपल्याकडे जसे मंत्रीपद असतात वेगवेगळे, तसे पण इथं मंत्रीपद खूप कमी असतात आणि डायरेक्ट गव्हर्नर असतो. त्यामुळं सिस्टीम मध्ये ना काम जे चालतं ना, कामकाज आपल्याकडे जसं लोकशाहीमध्ये कामकाज चालतं, तसं या सिस्टीम मध्ये जे काम चालतं ना, खूप कमी लोकांमध्ये काम चालतं आणि कमी हे असतात मंत्री असतात. म्हणजे शिक्षण अधिकारी वगैरे असं काही पदच नाहीये. जे काही चालतं सिस्टीम वरती डायरेक्ट मुख्याध्यापक, प्रिन्सिपल आणि मेयरच असतो. म्हणजे आता आमची मुलं, माझी मुलं शाळा, ती मुलगी माझी झोपली नाही तर तुम्हाला तिच्याशी बोलायला लावलं असतं. तर हे काय करतात, म्हणजे आपल्याला जर समजा मला उद्या काही बोलायचंय, शिक्षणाधिकारी जाऊन ऍडमिशन घ्यायचं समजा, तर तसं नाही. तुम्ही डायरेक्ट मेयरकडे जायचं किंवा त्या एज्युकेशन डिपार्टमेंटला जायचं. तिथं कुठलंही पद नाही असं. तर हे पद नसल्यामुळं साहजिकच काय झालेलं आहे, कामं ऑटोमॅटिक आणि मशीनवर होतात. बरीच आपणच फॉर्म भरायचा, डाउनलोड करायचा, बरीच कामं मशीनवर होतात. आता मी तुम्हाला दुसरं असं सांगणार आहे की ह्या सगळ्या गोष्टीमुळं थोडंसं प्रदूषण कमी होतं, आपला वेळ वाचतो, श्रम वाचतात. त्या ठिकाणी जाण्यासाठीचे जे कष्ट आहेत घातक असतात. आवाज येतोय ना माझा मुलांना? कुठलीही गोष्ट निसर्गाच्या विरोधी जाऊन करणे हे चांगलं नसतं. कारण एक दिवस निसर्ग सुद्धा आपल्यावर पोकू शकतो. म्हणून निसर्गाशी एकरूप होऊनच या गोष्टी केल्या जातात. गणपती कुठल्याही पाण्यात, आता आम्ही आपली लोक जी आहेत, इंडियन लोक गणपती बसवतात. इथे जर पाण्यामध्ये गणपती कोणी कशाला तरी टाकला तरी त्याला $1000चा दंड आहे. $1000ची किंमत म्हणजे किती झाली? $1 किंमत ₹83 आहे. ₹1 किंमत 1000 म्हणजे किती झाले, तुम्ही गणित करा.
त्याच्यानंतर समजा आता आपण खूप सहज एखाद्या पार्कमध्ये किंवा जंगलामध्ये गेलो, सहज चॉकलेट खाऊन त्याचं वरचं जे कव्हर आहे खाली टाकतो. ते जर टाकलं गेलं पार्कमध्ये, चिमणीने खाल्लं किंवा कुठलं चिंगम किंवा काही पोळी आपलं बिस्किट कशाचंही ते रॅपर हे केलेलं, रॅप केलेलं, तर त्याचा कायदा अत्यंत कडक आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छिते, कायदे सगळेच कळतात पण कायद्याचं पालन होणं फार गरजेचं आहे. आणि मला अपेक्षा अशी आहे की आपल्या विजन 2020 मध्ये APJ अब्दुल कलामांनी असं म्हटलं होतं की तुम्ही देशाचे खरे राष्ट्राचे मला वाटतं पूजक आहेत आणि राष्ट्राचा विकास जर करायचा असेल तर मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि खरं ही संपत्ती म्हणजे जिवंत संपत्ती आहे आणि तुमच्यावर जबाबदारी आहे आपल्या राष्ट्राची, आपल्या देशाची, आपल्या जीवनाची. त्यामुळं सुरुवात ही तुमच्या स्वतःपासून करा की तुम्ही प्रतिज्ञा करू शकता. प्रत्येक माणसाला मोठं बनता येतं. तुम्ही किती आता 8-10 वर्षाची मुलं असतील, तुमच्यापेक्षा फक्त एक 4-5 वर्षाची एक मुलगी आहे, फ्रान्समध्ये असते, तिचं नाव आहे ग्रेटा, जिने पर्यावरणात खूप काम केलं. कदाचित तुम्हाला राठोड सर तिच्याबद्दल सांगतील, एखादा व्हिडिओ पण दाखवतील. ग्रेटा ही छोटी मुलगी आहे आणि तिने पर्यावरणात काम केलं. तसं तुम्ही छोटे जरी असेल आणि तुम्ही निश्चय केला की मला माझ्या जीवनामध्ये काहीतरी काम करायचे, त्यानिमित्ताने तुम्ही तुमचा वाढदिवस आहे, खूप काही चांगल्या गोष्टी असतात, शाळेचा पहिला दिवस आहे, त्या दिवशी तुम्ही 4 बिया, तुमच्याकडे झाड घ्यायला पैसे नाही पण बिया कुठेतरी मिळतातच ना, त्या बिया लावून ते झाड वाढवू शकता. म्हणजे जीवनाचा संकल्प आहे तो फार मोठाच करावा लागतो असं काही नाही. एखाद्या छोट्या गोष्टीतून सुद्धा तुम्हाला तुमचं आयुष्य सुंदर घडवता येतो. आणि माणसाचं आयुष्य जर सुंदर करायचं असेल तर त्यासाठी त्याने याचं मन सुंदर करायचं. स्वामी विवेकानंद असं म्हणतात, मनामनात तुझं माहित नाही कशी करावी शेती, मानवी जीवन सुंदर भूमी किती चांगली माती. आपलं जीवन हे एक माती आहे आणि ही माती सुपीक करावं लागते. शेताला कसं नांगरणी करावी लागते तसं आपलं जीवन आहे, याला विचारांनी समृद्ध करावं लागतं. चांगल्या विचारांनी समृद्ध झालेलं जे मन आहे तेच मन तुमचा राष्ट्र विकास घडू शकतो. म्हणून सांगते की मनामनात तुझं माहित नाही कशी करावी शेती, मानवी जीवन सुंदर भूमी किती चांगली माती, नच नांगरिता पडीक ठेवली काय तुझी नीती. तर आपलं जे मनुष्य जीवन आहे, आपण मनुष्य जीवनामध्ये 84 लक्ष योनीतून आपला जन्म झालेला आहे. तर आपण या जीवनामध्ये सार्थक करायचं असेल तर आपण एक चांगलं नागरिक बनलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, गुरुजनांच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला इतके छान शिक्षक आहेत, इतक्या लांबून मला त्यांनी जोडून दिले. त्यांनी 2 दिवसापूर्वीच मला जोडलेलं होतं, परंतु रात्रीची 1 वाजल्याची वेळ होती. ते आजारी असताना सुद्धा त्यांचा एवढा उत्साह आहे आणि इतक्या उत्साहाने ते शिकवतात, इतका आनंद वाटतो. मला असं वाटतं मी लहान असताना मला असे शिक्षक असते तर मी किती मोठी घडली असते. तर खरं तर तुम्ही राठोड सरांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. व्हेरी गुड. आणि तुमचा सुद्धा उत्साह असाच राहिला पाहिजे की हा उत्साह तुम्ही असाच टिकवला पाहिजे. आणि मी तुमच्याशी असं मधून चर्चा करत जाईल. आता मी तुम्हाला खूप सांगू शकेल पण त्यापेक्षा तुम्ही मला काही जर प्रश्न विचारले एकेकाने पण ते उभा राहून विचारावे. तुमच्याकडे माईक नाहीये ना, तर मी तुमच्याशी ते माईक आहे ना. मुलांमध्ये खूप गोष्टी असतात, क्रियात्मक मन असतं, प्रयोगशील शिक्षण काय आहे ते कसं आहे इथं, म्हणजे त्यांनी मला प्रश्न विचारावे मग मी त्यांना काही गोष्टी सांगू शकेल. एक आधी त्याआधी ना आम्ही एका विद्यार्थ्याला आमच्या शाळेचा परिसर दाखवायला बाहेर पाठवतोय, तो पाहूया. आणि त्यानंतर हे आमचं ऑफिस आहे, हे इस्टेट दिसते तुम्हाला. अच्छा, करण साहेब जॉईन झालेले आहेत का? नाही आज अजून. अच्छा, हे तुम्हाला पाहताय का आता स्क्रीनवर? हा
दिसतंय मला स्क्रीनवर. हा आमचं ऑफिस आहे. हा जर केलेलं एकच मिनिट आम्हाला, एक मिनिट. हा मोबाईल आम्ही जरा चेंज करतो. हे ऑफिस आणि आमचा स्टाफ आहे. जाधव सर आहेत. माईक पण नमस्कार जाधव सर. नमस्कार नमस्कार. हे आमचे संकेत काटोळे सर आहेत. आमच्या नमस्ते सर्वांना. नमस्ते. सायन्सच्या तुमचा आमच्या स्टाफ छान आहे मॅडम. तुम्हाला पण नमस्कार. हो नमस्कार. आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत जांभूळकर मॅडम. अरे वा, सगळा स्टाफ बसलेला आहे तुमचा. सुंदर सुंदर छान. हे आमचे अध्यक्ष घरचे. अच्छा अच्छा मॅडम नमस्कार. गृहमंत्री नमस्कार. पण अध्यक्षांकडे मम्मीकडे अध्यक्ष या इकडे जा. आता इथूनच आम्ही तुम्हाला डिजिटल फुल देतो आमच्या मागितलं. हा ना. अरे वा वा वा. टाळ्या वाजवा. मला तुमचं आता बाहेरचा थोडा परिसर आमचा विद्यार्थी तुम्हाला दाखवेल. आपण इथं बोलत बोलत पाहूया आणि सांगतो. बाहेरच्या याच्यापासून दाखव. किचन गार्डन सगळं दाखव. हे आमचं किचन आहे शाळेचं. अरे वा. हा हेच त्याच्याबरोबर जातो. स्टॉक स्टॉक करून घेणार नाही म्हणजे तिथे हे रिडिंग गार्डन आहे. बरेचशी गुलाबाची झाडं वगैरे आहेत, फुलं आहेत. विचारतात हा हा. नाही आता मुलांना टेक्नॉलॉजी पण कळायला लागली. आता त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स कळतं, गुगल कळतं, युट्यूब कळतं. गुगलवर सर्चिंग पण कळत असेल. चला कोणाला काय प्रश्न विचारायचे मॅडमला विचारू शकता आता तुम्ही. आतापर्यंत आपण ऐकलं ना आम्ही मुलांना तुम्ही मला प्रश्न विचारा. आपल्याकडे जास्त आवडेल म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे. भारती असं ही आमची भारती भोईर म्हणून आदिवासी मुलगी आहे. तशी ती ऑर्फन आहे म्हणजे अनाथ आहे. तिला पेरेंट्स नाही आहेत. हे आमच्याकडे हो का? हा आताच दाखल झालेली आहे. तरी कुठे ती असते ती? वाडीत राहते आमच्या कातवाडीमध्ये आजीकडे. ती इंग्लिश मध्ये पण आमच्या भाषेत शिकलेली आहे. बोलून दाखव. गुड मॉर्निंग बोला. ती हळूहळू शिकते. ओके बेटा. आमच्या भातवाल्या आणि पोषणाहार शिजवणारी आई आहे. आई या. गेली 24 वर्ष त्या भात शिजवतो शाळेमध्ये. त्यासमोर मॅडम अमेरिकेतून बोलतात. 24 वर्ष शाळेतल्या मुलांचा भात शिजवतात. तुम्हाला माहिती आहे शासनाचं धान्य कसं येतं, तरी ते चांगल्या पद्धतीने भात शिजवून मुलांना देतात. अरे वा वा वा. अन्नदानाचं काम करताय तुम्ही. अन्नपूर्णा आहेत. मी तुम्हाला आहे ना बसल्या बसल्या अमेरिकेतलं घर दाखवते. मला मोबाईल सगळीकडे नाही फिरवता यायचं. मुलं झोपलेत रात्रीचे. आता 10:30 झाले. हे घर आहे ना लाकडाची घर असतात. वरचं सगळं लाकूड आहे आणि भिंती पण लाकडाच्या आहेत. त्याच्यानंतर ही खाली पण लाकूडच असतं. जमीन पण लाकडाची, वर पण लाकूड. कारण इथे खूप बर्फ पडतो आणि ते लाकूड आहे ना हिवाळ्यामध्ये आकस्त म्हणजे आकुंचन पावतो. ते आकुंचन पावल्यामुळे आहे ना अशा फट तयार होते बघा. अशा आपोआप हिरा पडतात. दिसल्या का? आणि उन्हाळा लागला तर ते परत प्रसरण पावतं. तर अशी ही लाकडाची घरं आहेत. तुम्ही आणखी तुम्हाला गंमत सांगू का? इथे ड्रायव्हिंग आहे ना आपल्याकडे लेफ्ट साइडने ड्रायव्हिंग असते ना, इथे राईट साइडने ड्रायव्हिंग आहे. लेफ्ट हँड ड्रायव्हिंग. आणि दुसरं इथे लाईटचे बटन आहे ना उलटे, म्हणजे आपण ऑन केलं तर ते ऑफ होतं. ते का आहे? कारण इथे ना इंग्लंडने जगावर राज्य केलं. आपल्या भारतावर पण इंग्लंडने राज्य केलं आणि अमेरिकेवर पण लंडनने राज्य केलं इंग्लंडने. तर ह्या लोकांना ती ब्रिटिश पद्धती कुठलीच नाही. इथं मीटरवर बोलत नाही. इथं फॅरेनहाइट वरती बोलतात. सेल्सिअस मध्ये बोलत नाही. म्हणजे आमच्या किती तापमान आहे
शब्दच वापरत नाही, म्हणजे कुठलीच ब्रिटिश परिमाण पद्धत वापरत नाही. आपण काय म्हणतो कापड किती मीटर आहे, इथं तसं नाही, किती यार्ड कापड आहे असं. आमच्या धायगुडे मॅडम काहीतरी शेवटी बोलतोय. ते लाकडात समजलं तुम्हाला की थंड खूप असतं. जर समजा तिथं सिमेंटची घरं बांधली, मातीची घर बांधली, तर बर्फात काय होईल त्यांचं? मातीचं घर विरघळून जाईल ना, सिमेंटचं घर थंड होईल. पहिली गोष्ट थंड खूप होईल, थंडी खूप वाजेल आणि ते हिटर सुद्धा काम करणार नाही. म्हणून मग ते लाकूड कसं असतं, उष्णता आणि थंडी दोन्ही शोषून घेतं. ते थंडीमध्ये अंकुचन पावतं आणि गरम ठेवतं, उन्हाळ्यामध्ये प्रसरण पावतं. समजलं? दुसरं मॅडम काय सांगितलं ते काय पाळला जातो? असं आपण एक कुत्रा पाळतो. का तिथे साप का नाही हे करत? तिथं वातावरण एवढं शीत आहे त्याच्यामुळे ते बाईट करून त्याच्यामध्ये पॉइझन उतरत नाही. आपल्याकडे सापाला घाबरतो आपण, किती लोक हसतात सापाला काय घाबरतो म्हणून. अजून काय समजून घेतलं आपण मॅडम कडनं?